गॅस संपला की लायटर खराब आहे काय माहित. पण लायटरमध्ये ती येते ठीक आहे. तर ते निघायच्या वेळेस पाऊस आला बरोबर. माझी बाईकची चेन तुटली अचानक, हायवेलाच तुटली. तर आजचा डिनर हाच आहे, 2 केळी आणि ब्रेड आणि जाम. गुड मॉर्निंग. मस्त सकाळ झालेली आहे. तर नमस्कार मंडळी, मी योगेश तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सकाळ झालेली आहे मस्तपैकी आणि आता फ्रेश वगैरे होऊया फटाफट, गरम पाणी पिऊया आणि मग निघूया. चला किचनमध्ये आलेलो आहे आपण. एक कालची भांडी तशीच आहेत, खिडकी विडकी ओपन करून ठेवा आणि पहिले भांडी लावून घ्या पूर्ण, म्हणजे संध्याकाळी नवीन भांडी येतील. ह्याला इकडं कोपऱ्यात ठेवूया जेणेकरून मस्त राहील तिथे. तो बघा दिसतोय का, थोडंसं आज लाईट कमी आहे, थोडंसं बाहेर वातावरण झालेलं आहे याचं, पावसाचं वातावरण झालं आहे त्यामुळे थोडंसं घरामध्ये अंधार दिसतो वाटतं. ठीक आहे चला हे पण ठेवून टाकूया. पाणी काढून घेऊया. डन. पटापट पाणी तापून घेऊया. हे असं कधी कधी एवढं लायटर मारून पण आहे ना, कधी कधी पेटत नाही. असं वाटतं की गॅस संपला की लायटर खराब आहे काय माहित. पण लायटरमध्ये ती येते ठिणगी. व्हिडिओमध्ये बघण्याच्या नादामध्ये सगळं खाली सांडून गेलं. ॲक्च्युली आज ना मला जरा लवकर जायचं ऑफिसला, तर मी खाली वॉकिंगला ना जाते, पाणी वगैरे पितो आणि ब्रश वगैरे करून म्हणजे फ्रेश वगैरे होऊन लगेच निघणार आहे मी. अर्धा तासात मी निघणार लगेच आंघोळ बिंघोळ करून. फायनल फ्रेश वगैरे झालेलो आहे आणि आता निघायची तयारी चालली आहे. आणि आता मी हे रात्रीचे ब्रेड उरले होते ना, ब्रेड आणि हे बटर आहे, पीनट्स बटर आहे, तर ते लावून नाश्त्याला खाऊन जाऊया. 4 ब्रेड घे फक्त आणि बाकी मग संध्याकाळी आल्यावरती काहीतरी करता येतं. तर थोडेसे ब्रेड गरम करून घेऊया आणि मग पीनट्स बटर लावूया. मस्तपैकी गरम झालेले आहेत. थोडं थोडं लावूया कारण थोडंसं हेवी असतं भरपूर. मस्त ब्रेड बघा कुरकुरीत, आवाज बघा मस्त येतो. जास्त नाही लावले, फटाफट आता कारण आज पण डबा ना दिला त्यामुळे पीनट बटर होतं माझ्याकडे. ब्रेड तर कालचे होते, तुम्ही खावा. बाहेर बघा पाऊस आलाय, दिसतोय की नाही तुम्हाला माहित नाही. तर ते निघायच्या वेळेस पाऊस आला बरोबर.
चला पटापट संपून घेतो मी. तर हा बघा पाऊस मध्ये बघा पाऊस चालू झालेला आहे. तर नाश्ता वगैरे झालेला आहे माझा. थोडं 5 मिनिटं वाट बघतो, मग लगेच निघतो, कारण पाऊस जर नाही थांबला तर मला थांबायला जमणार नाही, तर मला पोचायचं टायमावरती. चला तर मग मी ऑफिसला निघतो. भेटू पण संध्याकाळी. बघा संध्याकाळी जर लवकर आलो तर काहीतरी परत बनवूया, नाहीतर मग संध्याकाळी काय बनवता येणार नाही. मग बघूया, ट्राय करूया. चला तर मग बाय बाय. तर फायनली मी घरी आलेलो आहे. फ्रेश वगैरे झालेलो आहे. आणि आता डिनरसाठी तर काय केलं नाही आज. काय इच्छा नाही काय करण्याची. आज खूप थकलो आहे, कारण इश्यू झाला की माझी बाईकची चेन तुटली आणि अचानक हायवेलाच तुटली. आणि माझं 1 ते 2 तास त्याच्यामध्ये निघून गेलं, कारण परत ते मेकॅनिक शोधण्यामध्ये वेळ गेला. चेन चेंज करायला लागली मला. मी बोललो टेम्पररी लावून द्या, कारण मी सर्व्हिस सेंटरला जाऊन चेंज करू शकतो. पण ते बोलले की नाही, चेन पूर्ण बेंड झाले, त्यामुळे चेन लावता नाही आली. मग त्यांनी मला बोलले की नवीन चेन घे तुला. मग नवीन चेन घेतली. मग ते 2500 रुपयाचा फटका पडला पूर्ण. आणि मग ते रिपेअर करून वैताग आला. भरपूर थकलो. घरी आलो आणि आता फ्रेश वगैरे झालेलो. चला मग थोडासा आराम करूया. आणि थोड्या वेळात आपण जॅम घेऊन आलो आहे, तेच ब्रेड बरोबर लावून खाऊया. तर ही खिडकी उघडली ना, ही मच्छरदाणीची, ती थोडा आवाज भरपूर होतो, कारण गाड्या चालतात ना, त्यामुळे आवाज येतो भरपूर. तर मी जाम घेऊन आलो होतो. हे बघा, हे किसान जाम आहे, छोटंच आणलं आहे मी. बोलो किती दिवस पुरते बघूया. आणि ब्रेड थोडेसे 3-4 उरलेले आहेत. तर भूक तर नाही जास्त काय, त्यामुळे आपलं ब्रेड आणि जाम बरोबरच संपलं. आजचा डिनर करूया. आणि आता काय खाणार नाही संध्याकाळी, डायरेक्ट झोपायचं. कारण संध्याकाळी जेवढं कमी खायला तेवढं चांगलं आहे. आपलं वजन पण कमी होईल. आणि म्हणजे मेन वजन कमी करण्यासाठी आपल्याला संध्याकाळी जर कमी खाल्लं तर खूप चांगलं आहे. आणि बोलतात की डॉक्टर पण बोलतात की सकाळचं जास्त खावा, दुपारचं थोडं कमी खावा, आणि संध्याकाळी एकदमच कमी खावा. चला फटाफट आपण आता ब्रेड जॅम खाऊन घेऊया, एडिटिंग करूया आणि मग झोपून जाऊया. तर हे आपलं बनवून घेऊया. चार ब्रेड आहेत. हा लास्टचा एक ब्रेड आहे आणि वरचा 4 ब्रेड आहेत. तर बटर नाही लावणार, डायरेक्ट जामच लावणार. हां, भरपूर दिवसांनी खाणार आहे मी जाम. हे बघा, जाम आहे. तर जाम लावूया पहिला पण. पहिले सगळ्या ब्रेडवरती काढून घेऊया. फायद्यावाला जमन झालंय. ते असे झालेले आहेत. हा तर ठीक आहे, आता लाचा आहे का खायचा आता तो. तर आजचा डिनर हाच आहे, 2 केळी आणि ब्रेड आणि जाम. तर चला बाहेर जाऊन खाऊया. बाहेर बसूया आणि डिनर एन्जॉय करूया आपला. चला मी हा डिनर माझा संपवून देतो आणि हा व्हिडिओ पर्यंत स्टॉप करूया. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया मला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.